आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का तू असं वागतेस माझ्या आईशी? आई म्हणते जगाची निर्माती आहेस तू, जगतदात्री. या सगळ्या जगाची आई आहेस. आपल्या लेकरांचं कायम रक्षण करणारी आहेस तू. वाईट वृत्तीला तुझ्या समोर थारा नाही. संकटांचं हरण करणारी, दुष्टांचा विनाश करणारी, भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. मग माझ्या आईच्या बाबतीत तू गप्प का? जिने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, सतत दुसऱ्याला मदतच केली. मग माझ्या अशा आईला अग्निदिव्यातनं का जावं लागतं? जरा कुठे सगळं छान चाललंय असं वाटतं तेव्हाच नेमके काहीतरी वाईट घडतं. कधी संपणार आहे ते भोग? सांग ना आदिशक्ती, प्लीज सांग ना, प्लीज. शक्ती, आदिती, काय झालं? तू देवीवर का रागवलीस? आईवर एवढी संकट येतात, एकही दिवस सुखाचा जात नाही. ती एवढं काय करते देवीचं? मग देवी आई आपल्या आईला संकटातनं मोकळं का करत नाही? इतकी कसली परीक्षा घेते ती तिची? देवी आईला अजिबात दया येत नाही का? शक्ती, शांत हो. देवी आदिशक्तीला आईची दया येत नाही असं बोलू नकोस. तिनेच आजवर आपल्याला अनेक संकटातून बाहेर काढलंय, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे. नेहमी नाही, कधी कधीच. अगं तसं असतं तर तुला हिरावून घेतला नसता आईपासून तिने. मी बरं बोलतेय ना? देवी आदिशक्ती कधीच कोणाचा वाईट होऊ देत नाही. तिच्या भक्तांच्या पाठीशी ती कायम उभी असते. पण नशिबात जे लिहिलेलं असतं तेच घडतं. सुखासोबत दुःखही हात धरून येतच. हा दुःखाचा काळ कायम राहत नाही. जसं ऋतुचक्र फिरतं तसं आयुष्याचं चक्र पण फिरत असतं. आपण डगमगायचं नाही. आपल्या कर्मावर आणि देवावर विश्वास असेल तर माणूस सगळी संकटे पार करू शकतो. तुझं म्हणणं पटतंय मला, पण अजून किती वेळ, किती काळ आईने हे सगळं सहन करायचं? जगण्याचा खेळ हा. या खेळात कधी हार कधी जीत होतेच. आज आपल्या आईवर, या घरावर संकटाची चाहूल येऊ लागली.